प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। काल रात्री सुशांतदादा खाडे यांच्या उपस्थितीत शिवपूर येथे अनेक उद्घाटनांचे कार्यक्रम संपन्न झाले। मात्र कार्यक्रम संपल्यानंतर सुशांतदादा खाडे यांच्याकडून घडलेल्या एका घटनेची रात्री उशिरापर्यंत गावात चर्चा रंगली होती। काल सायंकाळी 7 वाजता शिवपूर येथे माननीय सुशांतदादा खाडे यांच्या हस्ते 10.5 कोटी रुपयांच्या विकास कामाचे उद्घाटन व सुरेश भाऊ खाडे युवा मंचच्या उद्घाटनाचे आयोजन करण्यात आलं होतं। या निमित्ताने परिसरातील अनेक सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। झालेल्या विकास कामांचा उद्घाटनाचा धडाका मिरज पूर्व भागात सुरू झाला असून शिवपूर मधले श्री यल्लमा मंदिर सभा मंडप व परिसर सुशोभीकरण, चर्मकार समाज मंदिर, तालीम बांधकाम, लिंगणूर रस्ता डांबरीकरण अशा अनेक एकूण 11 कामांचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी भाजपा नेते राजू माने, युवा मोर्चा उपाध्यक्ष प्रणव देसाई, उपसरपंच नेताजी शिंदे, सदस्य राजू देसाई, मयूर नाईकवाडी, अजिंक्य हंबर, आकाश गौराजे, तंटामुक्ती अध्यक्ष तानाजी बाबर, माजी उपसरपंच अरुण देसाई, माजी सरपंच श्रीमंत नाईक, माजी चेअरमन सुभाष देसाई, चेअरमन बापूसो कदम, व्हाईस चेअरमन नानासो बाबर, धनाजी सूर्यवंशी इत्यादी स्थानिक कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते। याबरोबर खाडे युवा मंचच्या शाखेचे उद्घाटन ही संपन्न झाले। यावेळी उद्घाटनाचे कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर चहापानाचा कार्यक्रम सुरू असताना एक सर्वसामान्य नागरिकांनी सध्या नोकरी कुठे आहे, आमच्या मुलगीला नोकरी नाही असा आपला प्रश्न मांडला। यावेळी सुशांत खाडे यांनी सांगितलं की आपल्या परिसरातील गरजू तरुणांना नोकऱ्या मिळाव्या म्हणून सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रयत्नातून उद्योजक मेळावा संपन्न झाला होता। मात्र दुर्दैवाने या मेळाव्यास आपल्या ग्रामीण भागातील लोकांनी उपस्थिती दर्शवली नाही। अनेक युवकांना नोकऱ्या मिळाव्यात म्हणून प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले। 1600 लोक आमच्या जिल्ह्यातनं त्यांची इंटरव्ह्यू झाले। 1600 लोकांचं म्हणजे सकाळी 1500 कुठे आहे आता जी मुंबईला गेला जॉब साठी गेला मुलगी ती बर त्यांचा एक बायोडाटा माझ्याकडे पाठवून द्या। जो काय तुम्ही त्याचा बायोडाटा पाठवून द्या माझ्याकडे। हे तुम्ही पहिला आला असतं पहिला केलं असतं। बायोडाटा पाठवून द्या, आपण करू प्रयत्न। ही सर्व घडामोडी घडल्यानंतर अगदी तात्काळपणे सुशांतदादा खाडे यांनी या गोष्टीची दखल घेतल्याने या घटनेची चर्चा रंगली होती। गावात आल्यानंतर सर्वसामान्य व्यक्तींनीही सांगितलेल्या गोष्टीची सुरेश भाऊ खाडे यांच्याप्रमाणे सुशांत खाडे देखील दखल घेत असल्याने रात्री उशिरापर्यंत मिरज विधानसभेच्या मैदानाची चर्चा रंगली होती।